हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये 32 साईज बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आपण पाहणार आहोत. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 इंच, त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच म्हणजे 14.5 इंचावर आपल्याला इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे. बोटनेक ब्लाऊज असल्या कारणाने या ब्लाऊजचे शोल्डर 7 इंच, 32 साईजनुसार मी इथे 7 इंच शोल्डर घेत आहे. 7 इंचावर एक पॉईंट देऊन अशा पद्धतीने एक सरळ रेष आपल्याला आखून घ्यायची आहे. शोल्डर 7 इंच, आर्महोल मुंढा 7 इंच, अशी सरळ रेष देऊन हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. 32 साईजचे ब्लाऊज आहे, त्यामुळे चेस्टचा चौथा भाग 8 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच, 10 इंचावर एक पॉईंट देऊन हे दोन्ही पॉईंट आपल्याला इथून इथे जोडून घ्यायचे आहे. 1 इंचावरती मोंढा खोलीचा आकार आपण देऊन घेऊया. एक इंच टाचासाठी 2 इंच शिलाई मार्जिन, टोटल पूर्ण 10 इंच. कमरही आपण 10 इंच घेऊन हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेतले आहे. गळा 4 इंच, बोटनेक ब्लाऊज आहे त्यामुळे 4 इंच मी इथे गळा घेतलेला आहे. समोरचा गळा 6 इंचावर एक पॉईंट देऊन अशा पद्धतीने सरळ रेष देऊन घेतली आहे. खाली 4 इंच घेऊन अशा पद्धतीने गळ्याचा शेप मी देऊन घेतलेला आहे. शोल्डरपासून खाली 9 इंचावर एक पॉईंट आपण इथे देऊन घेऊ. 3.5 इंचावर आडवा पॉईंट देऊन घेऊ आणि उभाही 3.5 इंचावर एक पॉईंट आपण देऊन घेऊ. अशा पद्धतीने प्रिन्सेस कटच्या कटोरीचा शेप आपण देऊन घ्यायचा आहे. दीड इंच वरती परत एक पॉईंट देऊन 2 इंचावर एक पॉईंट देऊन अशी सरळ रेषा आखून प्रिन्सेस कटच्या कटोरीला एसचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हा पॉईंट 3.5 इंचावर आपण जो पॉईंट दिला होता तो पॉईंट आणि हे दोन्ही पॉईंट असे या आकारामध्ये आपल्याला जोडून घ्यायचे आहे. 1.5 इंच
हा आपला कटिंगमध्ये जाणार आहे, त्यामुळे समोर 1.5 इंच आपल्याला वाढून घ्यायची आहे आणि याही भागाला आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ. 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची मार्किंग पूर्ण झालेली आहे. मार्किंगवरून आपण पूर्ण कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने बोटनेक 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद, खूप आभार तुमचे.